2025 मध्ये गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी कोणते वेज आहे, चला ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। पहिला वे म्हणजे डिजिटल गोल्ड। फोन पे, पेटीएम असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्याने तुम्ही 24 कॅरेट गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, पण पर्सनली आम्ही ते रेकमेंड करत नाही। दुसरा वे म्हणजे गोल्ड ETF। गोल्ड ETF म्हणजे हे स्टॉक सारखेच आहे, तुम्ही मार्केट आवर मध्ये ते बाय करू शकता किंवा सेल करू शकता। इथे चांगली लिक्विडिटी पण असते, बाय सेलला आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही। तिसरा वे म्हणजे सोव्हरेन गोल्ड बॉन्ड्स। हे काही गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतात ज्याच्यात तुम्हाला फिक्स्ड इंटरेस्ट सुद्धा भेटतो आणि गोल्डच्या फ्लक्च्युएशन नुसार तुम्हाला त्याच्यावर रिटर्न्स देखील भेटतात। चौथा पॉइंट म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंड। गोल्ड म्युच्युअल फंड आपले म्युच्युअल फंडला डायव्हर्सिफाय ठेवण्यासाठी खूप मदत करतं, हेजिंग करण्यासाठी देखील खूप मदत करतं। पाचवा वे म्हणजे फिजिकल गोल्ड इन्व्हेस्टमेंट। आपण सोनाराकडे जातो, फिजिकल गोल्ड बाय करतो आणि त्याचे ड्रॉबॅक्स असू किंवा त्याचे फायदे नुकसान असू आपण हे अपकमिंग व्हिडिओज मध्ये बघणार आहे। तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे नसेल, आजच आपले अपॉइंटमेंट बुक करा आणि आपण भेटूया मीटिंग मध्ये। धन्यवाद।